आपल्यातले बरेच जण मराठी शाळेत शिकलेलो आहोत. आपल्यातील बरेच जण आपण मराठी शाळेत शिकलेलो आहोत आणि त्या आठवणी म्हणा किंवा त्यावेळी केलेल्या आपण खोड्या, आपण केलेल्या अचीव्हमेंट्स, आपण आणलेली टक्केवारी किंवा आपण खाल्लेला मार, हे सगळं आपल्याला आठवून जातं ज्यावेळी आपण मराठी शाळेचं नाव काढतो. पण ज्यावेळी अशा पद्धतीची एक परिस्थिती येते, ज्यावेळी ती शाळा तोडून तिथे इंटरनॅशनल स्कूल बांधण्यात येणार आहे किंवा आणखीन दुसऱ्या गोष्टी करणार येणार आहेत, असं ज्यावेळी आपल्याला ऐकायला येतं, त्यावेळी आपलं रक्त त्यावेळी नक्कीच खवळलं पाहिजे. कारण ज्या शाळेने आपल्याला शिक्षण दिलं, ज्या शाळेने आपल्याला संस्कार दिले, ज्या शाळेने आपल्याला एक माणूस म्हणून घडवलं, त्या शाळेसाठी आपण काहीतरी देणं लागतो. आणि मला वाटतं हा एकंदरीत पूर्ण जो चित्रपट आहे त्यामध्ये हे त्यांनी चपखलपणे मांडलेलं आहे. मी गोष्ट करतोय क्रांतीज्योती विद्यालय या मराठी चित्रपटाबद्दल. क्रांतीज्योती विद्यालय नावाचा मराठी चित्रपट जो आहे तो सिनेमागृहांमध्ये आलेला आहे. जास्त वेळ न दवडता आपण थेट मुद्द्याकडे येऊया. क्रांतीज्योती विद्यालय या चित्रपटामध्ये ही एकंदरीत एका शाळेबद्दलची कथा आहे, ज्याच्यामध्ये शिर्के नावाचे सर आहेत. ते आपल्या मुलांना बोलवतात, मुलं एकत्र होतात आणि शिर्के सर जे आहेत ते मुलांना त्या शाळेबद्दलची व्यथा आहे ती सांगतात. ती व्यथा म्हणजे अशी की ती शाळा पाडून त्या ठिकाणी इंटरनॅशनल स्कूल तिकडे बांधण्यात येणार आहे आणि अशा पार्श्वभूमीवर त्या सगळ्या मुलांना ती गोष्ट पटवून देणे आणि त्यांच्यामध्ये शाळेबद्दलच्या त्या गोष्टींना उजाळा देणे म्हणा किंवा त्यांच्याबद्दल ती पुन्हा आत्मीयता शाळेबद्दल जागरूक करणे, ह्या सगळ्या गोष्टी एकंदरीत खूप सुंदर पद्धतीने या चित्रपटात मांडलेल्या आहेत. चित्रपटामध्ये एज वाईज जी पूर्वी पात्र होती, लहानपणी त्या शाळेत होती, त्यावर आधारित आत्ता जी पात्र आहेत, वयाने म्हणा किंवा एक्सपिरियन्सने किंवा त्यांचा तो लबाडपणा, त्यांचा तो खेळकरपणा किंवा पोरकटपणा जो आहे, तर तो कॅरी फॉरवर्ड केलेला आहे आत्ता त्यांच्या कॅरेक्टरमध्ये आणि तो खूप छान पोर्ट्रे केलेला आहे ज्यांनी ती पात्र साकारली आहे त्यांनी. एकंदरीत जे कास्टिंग केलेलं आहे ॲक्टर्सचं, त्याच्यामध्ये एज डिफरन्स जरी असला तरीही ते खूप ऑब्व्हियस वाटतं. कारण लहानपणी शाळेत असताना एक मुलगा किंवा एक मुलगी, तिचा स्वभाव, त्यांचं वागणं, त्यांचा तो पोरकटपणा, त्यांचा खेळकरपणा किंवा लबाडपणा किंवा आणखीन त्यांचे जे हावभाव आहेत किंवा त्यांची जी वागण्याची शैली आहे, तीच कुठेतरी मोठी झाल्यावर नंतर कशी रिफ्लेक्ट होते आणि कशी व्यवस्थितपणे दाखवली पाहिजे, हे मला वाटतं दिग्दर्शकांनी खूप छान पद्धतीने ॲक्टर्सकडून या चित्रपटामध्ये करून घेतलेलं आहे. आणि ते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते खूप नॅचरल वाटतं. एक मुलगा असतो जो लहानपणी खूप शाळेत असताना खोड्या करतो वगैरे, पण तोच मोठा झाल्यानंतर त्याच्यात किती मॅच्युरिटी दाखवली पाहिजे किंवा त्यामध्ये कशा पद्धतीचं इव्हॉल्व झालाय किंवा तो मोठा झाल्यावर कसा वागतो, पण तो कुठेतरी त्याचा लहानपणीचा जो खोडकरपणा आहे तो त्याच्यात कुठेतरी दाखवायचा आहे, हे सगळं मिक्स करणं आणि ते कॅरेक्टर इस्टॅब्लिश करून तिथे ते पोर्ट्रे करणं, हे ॲक्टरसाठी सुद्धा एक मला वाटतं तो टास्क असेल आणि दिग्दर्शकांसाठी किंवा बाकीच्या मेंबर्ससाठी हे सगळं करून घेणे हा पण एक टास्क होता. या चित्रपटातील डायलॉग्सबद्दल बोलेन, कारण एक नाजूक विषय आहे मराठी शाळा, मराठी भाषा, त्याच्यावर दिलेले मोनोलॉग्स, त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक आणि शाळा आपल्यापासून लांब होणाऱ्या या दुःखाने किंवा ही भावना मनात आल्यानंतर पेटून उठणारे विद्यार्थी, हे सगळं एकंदरीत दाखवणं आणि ते दाखवत असताना व्हिज्युअल जितकं मॅटर करतं तितकेच डायलॉग्ससुद्धा मॅटर करतात. लेखन खूप दमदार झालेलं आहे या चित्रपटामध्ये. डायलॉग्स ज्या पद्धतीने लिहिलेले आहेत आणि ते ॲक्टर्सने जसे डिलिव्हर केलेले आहेत ज्या पद्धतीने, तर ते जे समीकरण आहे खूप छानपैकी जुळून आलेलं आहे. शाळेत असताना आपल्या सगळ्यांच्या बाजूला अशी पात्र किंवा असे नग म्हणायचो आपण त्यावेळी त्यांना, किंवा असे कॅरेक्टर्स होते जे थोडे फनी, कोणतरी एक असाच विचित्र वागणारा असायचा, एक कोणतरी असं दादागिरी करायचा, सगळ्यांना डॉमिनेट करणारा असायचा, किंवा एक सगळ्यांना हसवणारं पात्र वेगळं असायचं, एक असायचं खूपच शाय असायचं, एक असायचं जे फक्त पुस्तकातला किडा असायचं. ही अशी वेगवेगळ्या पद्धतीची पात्र आपल्या आजूबाजूला असायची आणि ते सगळं पुन्हा एकदा पाहायला मिळतं या चित्रपटामध्ये. अमेय वाघने कॅरेक्टर जे त्या ठिकाणी पोर्ट्रे केलेलं आहे ते मला स्पेशली आवडलं, कारण तो जो टेम्पो आहे किंवा ती जी कन्सिस्टन्सी आहे ती पहिल्यापासून शेवटपर्यंत तशीच मेंटेन करणं आणि हे कॅरेक्टर लहानपणी किंवा शाळेत असताना कसं असावं
किंवा असलं पाहिजे, याचा विचार करायला तुम्हाला लावणं हीच त्या कॅरेक्टरला न्याय दिला ह्याची पोचपावती आहे. कारण आपल्याला तुम्ही ज्यावेळी हा चित्रपट बघाल त्यावेळी तुम्हाला हे क्लिक होऊन जातं, की हा पोरगा ना लहानपणी असा असेल, अशा प्रकारच्या खोड्या करत असणार किंवा अशा पद्धतीने शिक्षकांना त्रास देत असणार किंवा अ, वर्गामध्ये अशा प्रकारच्या खोड्या करत असणार. हे तुम्हाला तुमच्या डोळ्यात ते सगळं पटकन येऊन जातं. तर हे तुम्हाला आठवायला लावणं हीच त्यांची यशाची पोचपावती आहे. हेमंत ढोमे लेखक, दिग्दर्शक या चित्रपटाचे यांच्याबद्दल मला विशेष सांगायचं आहे. कारण सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे या विषयाला हात घालणं हाच खूप मोठा काय म्हणूया आपण त्यांनी शिवधनुष्य पेलल्यासारखं आहे. कारण असे नाजूक विषय सहसा या विषयांकडे लक्ष दिलं जात नाही. पण तोच मुद्दा उचलायचा, कसा ऑडियन्सकडे पोहोचवायचा आणि त्याच्यातून एक सुंदर अशी फिल्म, एक सुंदर असा सिनेमा त्यातून आपण तयार करायचा, हे डेअर ज्या व्यक्तीला जमतंय किंवा ते कसं दाखवायचं फिल्ममध्ये, मला वाटतं हेमंत ढोमे यांना हा सगळा जो घाट त्यांनी घातलेला आहे तो बऱ्यापैकी त्यांना म्हणजे त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. अशा विषयाला हात घालणं, मराठी भाषा, मराठी शाळा कुठेतरी कमी होत चालल्या आहेत. ह्या गोष्टी आपल्या सर्वांना माहिती आहेत. आपण त्या बघतो, वाचतो, दुर्लक्ष करतो. पण अशा पॉइंट्सना उचलून, अशा विषयांना उचलून एक फिल्म तयार करणं, त्यामध्ये व्यवस्थित जशी बसेल तशी तिकडे स्टार कास्टिंग करणं किंवा त्याला वेगवेगळे पैलू देऊन आजूबाजूचा ॲम्बियन्स लक्षात घेऊन त्याला ते पोर्ट्रे करणं म्हणा किंवा स्क्रीनवर दाखवणं, हे खूप खरंच एक आव्हानात्मक आहे आणि अशा पार्श्वभूमीवर त्यांनी हा चित्रपट अख्खाच्या अख्खा उभा केलेला आहे. चित्रपटामध्ये काही अ, असे सिक्वेन्सेस आहेत किंवा अशा मोमेंट्स आहेत ज्या तुम्हाला पटकन रिलेटेबल वाटतात. आता उदाहरणार्थ सांगायचं झालं तर आपण मीम्समध्ये म्हणा किंवा इतर कुठेही आपण म्हणतो की 3ची जी जोडी असते ना, ती खूप भन्नाट असते. 3 मित्रांची म्हणा, मैत्रिणींची म्हणा. हे सगळं या चित्रपटामध्ये पण दाखवणं आणि तो एक सिक्वेन्स तुम्हाला लगेच कनेक्ट करतो, की आपण शाळेत असताना पण असे आपण तिघेजण होतो. आमची खूप जमायची व्यवस्थित आणि मजा मारायचो. असे कांड केले होते किंवा शाळेमध्ये तास आपण बंक केले होते. शाळेला सुट्टी तशी मारलेली होती. शाळेतून पळून गेलेलो होतो किंवा शाळेतून एखादा तास त्या तासिकेला आपण बंक मारलेला वगैरे, वगैरे. तर अशा पद्धतीच्या गोष्टी तुम्हाला पटकन क्लिक होऊन जातात, की अरे हां, आमचा पण असा एक ग्रुप होता 3चा किंवा 4चा वगैरे. तर एक त्रिकूट आहे. ते त्यांनी त्या ठिकाणी दर्शवलेलं आहे आणि ते खूप रिलेटेबल वाटतं. मेन फॅक्टर, की प्रत्येक मोमेंट कुठे ना कुठे कोणाला ना कोणाला तरी रिलेटेबल वाटते. चित्रपटाच्या फ्रेमिंगकडे येईन. एकंदरीत जसा चित्रपट शूट केलेला आहे. खूप सारे सिक्वेन्सेस आहेत. कोकणातले बरेचसे स्पॉट्स या ठिकाणी तुम्हाला दाखवलेले दिसतात. वेगवेगळ्या अँगलने किंवा कॉम्पोजिशन्स म्हणेन मी, फ्रेमच्या बाबतीत मला बघायला मिळालं. खूप मॅटर करतं ज्यावेळी तुम्ही एखादी पर्टिक्युलर जो पार्ट असतो ना, त्याला कशा पद्धतीने शूट करताय, एडिट करताय आणि त्यावेळी तुमची कॅमेरा मूव्हमेंट काय आहे, कुठे येऊन तुम्हाला किती वेळ पॉज द्यायचा आहे, कुठे कट करायचं आहे, हे खूप मॅटर करतं आणि अशा पद्धतीमध्ये तुम्हाला जर कोकणासारखं बॅकग्राऊंड आहे, ॲम्बियन्स आहे आणि त्याचा पुरेपूर वापर करून घेणं आणि त्यासोबत ती डायलॉग डिलिव्हरी वगैरे, हे सगळं ज्यावेळी समीकरण जुळून येतं ना, त्यावेळी खूप छान एक सिक्वेन्स बनतो आणि हे जे कंपोजिशन आहे, ते कंपोजिशन तुम्हाला क्रांतिज्योती विद्यालय या चित्रपटामध्ये बघायला मिळेल. याच्यानंतर आपण येऊया, एक महत्त्वाचा मुद्दा आहे जो बरेच जण निग्लेक्ट करतात. पण जर तुम्ही ऑब्झर्व्ह करून त्याच्याकडे व्यवस्थितपणे त्याच्यावर लक्ष द्याल आणि विचारात घ्याल, तर क्रांतिज्योती विद्यालय ची जी शाळा आहे, त्याच्या समोर एक कमान आहे. ती कमान अशी अर्धवर्तुळाकार आहे. त्या अर्धवर्तुळाकार कमानीमध्ये जसं नाव लिहिलंय, तसंच नाव त्यांनी चित्रपटाच्या पोस्टरवर किंवा थंबनेलवर वगैरे सगळीकडे वापरलेलं आहे. जे रिझेंबल करतं, म्हणजे जरी तुम्ही मागची शाळा जर काढून टाकलात, फक्त कॅरेक्टर ठेवली आणि जर ते आर्चमध्ये जे नाव लिहिलंय ते जरी दाखवलं, तरी तुम्हाला एक पॉइंट मिळून जातो, की हे शाळेबद्दल काहीतरी असावं किंवा फलक लेखांबद्दल काहीतरी असावं.
तर तो पण एक पॉइंट आहे, की पोस्टर डिझाइन करताना किंवा ते टायटल डिझाइन करताना त्याची ट्रीटमेंट कशी ठेवावी, ते कसं बऱ्यापैकी व्हिजिबल होईल आणि त्याला ट्रीटमेंट कशी द्यावी, हे एकंदरीत त्या पोस्टरमधून व्यवस्थितपणे मांडण्यात आलेलं आहे. तेच जर सिंपल सरळ ठेवलं असतं किंवा वर-खाली कंपोज केलं असतं, तर तितकीशी मजा आली नसती. या पॉइंटकडे बऱ्याच जणांचं दुर्लक्ष होतं, जे क्रिएटिव्ह काम याच्यामध्ये करण्यात आलेलं आहे तर. पण ते जे कर्वमध्ये ठेवलेलं आहे नाव, त्यामुळे एक वेगळा फील येऊन जातो आणि ती शाळेवाली जी वाइब आहे, ती तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाते. या गोष्टींवर लोकांचं लक्ष जात नाही. पण मला तुम्हाला सांगायला ते आवडेल, की खूप छान पद्धतीने त्यांनी ते त्या ठिकाणी असं कर्वमध्ये ठेवलेलं आहे आणि तो खूप स्मार्ट यूज केलेला आहे त्या त्या ट्रीटमेंटला, टायपोग्राफी ट्रीटमेंटचा. ओव्हरऑल जो आहे चित्रपट मला बऱ्यापैकी आवडलेला आहे. कारण एडिटिंग वाईज, फ्रेमिंग वाईज, कास्टिंग वाईज, स्टोरी वाईज, डायलॉग वाईज खूप चांगल्या पद्धतीचं काम आणि दर्जाचं काम म्हणेन या ठिकाणी क्रांतिज्योती विद्यालय या चित्रपटाच्या माध्यमातून झालेला आहे. हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये जाऊन नक्की पहा. गोष्ट कशी रंगवली पाहिजे, जर ती बद्दलची किंवा मित्र-मैत्रिणींबद्दलची गोष्ट आहे, तर ती कशी रंगवून दाखवली पाहिजे त्या ठिकाणी बोर वाटता कामा नये. कारण हा विषय जितका मित्र ज्यावेळी एकत्र येतात, त्यावेळी गमतीचा जितका आहे, तितका विरोधाभास देखील आहे. कारण ती शाळा पडणार आहे, तर त्याबद्दल पेटून उठणारे विद्यार्थी आणि त्याबद्दल जागरूक झालेले विद्यार्थी, हे सगळं हा दुसरा पार्ट दाखवणं. तर हे जे ट्रान्झिशन आहे, तर ते सगळं ट्रान्झिशन दाखवणं, त्या गोष्टीला शेवटी एक न्याय देणं, हे सगळं समीकरण ज्यावेळी जुळून येतं, तेव्हा क्रांतिज्योती विद्यालय सारखा एक मास्टरपीस मराठी चित्रपट सृष्टीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. मराठी शाळेत जे शिक्षणाच्या व्यतिरिक्त तुम्हाला संस्कार मिळतात म्हणा किंवा ज्या गोष्टी शिकायला मिळतात ना, किंवा लेसन्स म्हणूया, आपण लाईफ लेसन्स म्हणूया, ते त्या शाळेत जे शिकलेले तुम्ही लेसन्स आहेत, ते तुम्हाला कुठच्याही कॉन्व्हेंट शाळेमध्ये जाऊन वगैरे अजिबात मिळणार नाही. मराठी शाळेतली एक छोटीशी आठवण तुम्हाला सांगतो. मराठी शाळेत काळे बोर्ड्स असायचे, ब्लॅक कलरचे फळे असायचे, त्याच्यावर नक्षत्र लिहिलेली असायची, राशी लिहिलेल्या असायच्या, रोज सुविचार लिहिला जायचा. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या कुठेतरी एका पॉईंटला येऊन कमी होणार आहेत. त्या सुविचारांची जागा कुठेतरी ते प्लॅस्टिकचे आता बोर्ड्स येतात, ज्याच्यावर फक्त लेटर्स ठेवायची. त्यांनी ते बोर्ड्स जागा घेणार. मग ते हळूहळू ते बोर्ड्स पण नाहीसे होणार. म्हणजे तो हा सुविचार, हा कॉन्सेप्ट आहे, तो पण कुठेतरी नाहीसा होईल वगैरे. अशा गोष्टी ज्या आहेत ना, ह्या कुठेतरी नाही कमी होणार आहेत खूप. आणि मला वाटतं मराठी शाळेचं जे एक बांधकाम आपण म्हणूया, त्याच्यामध्ये फळे आहेत म्हणा, तो टोल असायचा, घंटा असायची, परत तो शिपाई येऊन ती घंटा वाजवायचा, शाळेचे लिहिलेले फलक, आत्ताचे फ्लेक्स वगैरे लावले जातात, त्याच्याऐवजी हाताने जे लेटरिंग केलेलं असायचं आणि शाळेचं नाव वगैरे लिहिलेलं असायचं, कमानी असायच्या. हे सगळं म्हणजे त्यावेळी LED ते सायनेज बोर्ड वगैरे तसला काही विषयच नव्हता. हाताने लिहिलेले सगळे त्या सुविचार असायचे भिंतीवर लिहिलेले आणि कौलारू शाळा, हे सगळ्या गोष्टी एका पॉईंटला येऊन तुम्हाला आठवणार आहेत नक्कीच. पण ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण थोडं काही ना काहीतरी करणं, किंवा आपण भले कितीही मोठे झालो, कितीही पदावर आलो कुठच्याही, तरी आपण त्या गोष्टींकडे जाऊन, त्या रूट्सकडे जाऊन आपण त्याच्यामध्ये थोडं लक्ष घालून आपण त्या शाळेचं काहीतरी देणं लागतो. या गोष्टीने आपली एक जबाबदारी म्हणून त्या शाळेसाठी काही ना काहीतरी हातभार लावणं हे गरजेचं आहे. तुमचे काही सजेशन्स असतील तरी ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. काही पॉझिटिव्ह, निगेटिव्ह ॲस्पेक्ट असतील, काही डावी उजवी बाजू जर तुम्हाला वाटली असेल चित्रपटाबद्दल, तरीही ती कॉमेंटमध्ये तुम्ही मला कळवू शकता. या भागामध्ये आता आपण इथेच थांबूया. तुम्हाला हा रिव्ह्यू कसा वाटला ते आम्हाला कळवा. व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला माहितीपूर्वक वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. अशा प्रकारचे आणखीन मूव्ही रिव्ह्यूज पाहण्यासाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.